गुड मॉर्निंग। काल आपण पहिल्या व्हिडिओमध्ये प्रकरण 2 हे सुरू केलं होतं। प्रकरण 2 सुरू केल्यानंतर आपण त्याच्यात जागतिकीकरण म्हणजे काय हे पाहिलं। मग जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये आर्थिक घटकामध्ये कोणकोणते बदल हे घडून आले ते आपण पाहिलं। त्याच्यामध्ये आपण भांडवली गुंतवणुकीत मुक्त संचार कशा पद्धतीने झाला ते पाहिलं। त्याच्यानंतर व्यापार संकल्पनेमध्ये कोणकोणते बदल घडून आले, मग ते मुक्त व्यापार संघटना असो किंवा सेवा क्षेत्रात बदल असो किंवा कंटेनर कार्गोद्वारे कशी नवीन क्रांती झाली हे आपण कालच्या पाठात पाहिलं। त्याच्यानंतर आपण तिसरा पाहिला ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय कशा प्रकारे झाला, जसा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय कसा झाला, टाटा, बिर्ला, आदित्य बिर्ला, बजाज, गोदरेज, विप्रो इत्यादी कंपन्यांचा उदय कशा प्रकारे झाला, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात कसे आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्यात आले, कोणकोणत्या क्रांत्या झाल्या हे आपण कालच्या प्रकरणात पाहिलं। मग आर्थिक घटकामध्ये एवढे बदल घडून आले। त्याच्यानंतर आज आपण राजकीय क्षेत्रामध्ये कोणकोणते बदल झाले हे बघणार आहोत। मग त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं सांगितलं लोकशाहीचे महत्त्व। बघा, जर लोकशाहीच नसेल तर कोणत्याही गोष्टीला महत्त्व नाहीये। आपण 1947ला भारत स्वतंत्र झाला, 51 पर्यंत आपले लोकशाही संविधान तयार झाले। आपण संविधानामध्ये लोकशाहीला सगळ्यात जास्त महत्त्व देण्यात आलं। पहिला भारत असा समजला जातो की गोरगरीब उच्च नीच सगळ्या पातळीवर मतदान करण्याचा अधिकार त्याला मिळाला, फक्त अट 18 वर्षाची होती। मग त्याच्यानुसार कुणी गरीब असो श्रीमंत असो असं काही न करता फक्त त्यांना वोट देण्याची मुभा दिली गेली। मग एवढ्या लोकशाहीला महत्त्व दिलं। आज एखाद्या जर तुम्हाला एखादी लोकशाहीमुळे तुम्हाला जर एखाद्या कोणती गोष्टी मान्य करून घ्यायच्या असतील मग त्यांची क्रांती सगळ्यात मोठी समजली जाते। तर मराठा मोर्चा क्रांती झाल्या तुमच्यासमोर सगळ्यात जास्त उभा राहिला। लोकशाही उभा राहिली तर बरोबर काहीही होऊ शकतं। लोकशाही एकत्र आली पाहिजे। मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं लोकशाहीचे महत्त्व कशा प्रकारे त्यांनी समजून सांगितलं। 1989 ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएत रशियाच्या विघटना याबाबत कम्युनिझम झालेला अंत अशा स्वरूपात पाहिले जाते। जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असे मानले जाते। सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या होत आहेत। म्हणजे जसं 1989ला शीतयुद्ध संपलं, 91 नंतर आपण जग आता 91 नंतरचं पाहत आहोत। 91 नंतर पण आताच्या काळापर्यंत लोकशाहीला अजून जास्त प्रमाणात महत्त्व हे वाढत चाललेलं आहे। त्या काळात 10 वर्षाचा जरी काळ उलटला गेला तर खूप काही नवीन बदल हे आपल्यासमोर येत आहेत। लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात। सहभागी शासन व्यवस्थेत हे पारंपरिक निर्णय प्रक्रियेत पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांचा निर्णय प्रक्रियेत सामील केले जाते। नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत समाजाच्या सहभागावर भर देत असो। आता आपण तुमचं पुस्तक चेंज झालेलं आहे। पहिलं 12वीचं जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये तुम्हाला संविधानाविषयी सगळी माहिती दिलेली होती। नेता निवडून येण्यासाठी लोकशाहीचं किती महत्त्व सांगितलेलं आहे। आज आपण जो काही नेता निवडून देतो, आज बघा पंतप्रधान किंवा आपल्या राज्याचा मुख्यमंत्री असेल किंवा आपल्या गटाचा नगरसेवक सुद्धा असेल, आपण स्वतः त्याला निवडून देतो। इनडायरेक्ट, डायरेक्ट पद्धतीने, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष दोन्ही पद्धती आहेत। दोन्ही पद्धतीने आपणच निवडून देत जातो। एवढं लोकशाहीला महत्त्व दिलेलं आहे। आज तो काय करत आहे काय नाही करत आहे हे डिपेंड नाही आहे। तुम्ही निवडून देताय ना, मग तुम्ही असाच नेता निवडून द्या की जो पुढे पदावर गेल्यानंतर तुमच्या ज्या काही मागण्या आहेत ते पूर्ण करू शकेल। आज इथं बसल्या ठिकाणी तुम्ही नाही म्हणू शकत की पंतप्रधानांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी हेच केलं नाही तेच केलं नाही, आणि तुम्हीच निवडून दिलेलं आहे। तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हीच निवडून आमदारांना तुम्ही निवडून देता तेव्हा तिथे तो मुख्यमंत्री तयार होतो, त्यावेळेस पंतप्रधान निवडून तुम्ही खासदारांना निवडून देतो त्यावेळेस पंतप्रधान तयार होतो का? मग तुम्ही ज्यावेळेस एखादा खासदार किंवा आपल्या गटाचा नगरसेवक असताना ज्यावेळेस निवडून देताना खात्रीशीर निवडून द्या, असं मतदान करा की तो तुमची बाजू समजून घेऊ शकतो। हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे। आज आपण त्यांना वोट नाही दाखवू शकत, पण हे करणाऱ्याला कळतं, नाही करणाऱ्याला म्हणून लोकशाहीला किती महत्त्व दिलं जातं। हे मागचं जर 12वीचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला माहिती घ्यायची असेल, MPSC UPSC सगळ्यात महत्त्वाचं आहे। हर एक पुस्तक 8वीपासून तर एक पुस्तक वाचा असं मी प्रेफरन्स करेन, पण मागच्या वर्षीचं जे काही तुमचं 12वीचा सिलेबस होता तोही खूप चांगला आणि छान होता। त्या मार्गाने जर तुम्ही अभ्यास केला
तर तुम्हाला MPSC मार्ग लवकर मोकळे होतील. आणि हे आंतरराष्ट्रीय जग जे आपल्याला सांगितलेलं आहे याची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. कारण की एक गोष्ट फक्त आपल्याला माहिती आहे आणि मागचं आपण विसरतोय हे शक्य नाही. त्यामुळे ह्या पुस्तकात बदल करण्यात आला आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय जग, आंतरराष्ट्रीय व्यापार काय आहे हे समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला, समजून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मग त्यांनी दुसरं सांगितलं आहे राज्याचे स्थान कसे आहे. बघा, व्यापार होतो आहे, राष्ट्रामध्ये व्यापार होतोय, मग त्यात राज्याचं स्थान कसं आहे. राज्याला तर कमी महत्त्व नाही दिलं जाते ना, असं त्यांचं म्हणणं आहे. मग जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेलेली आहे. त्याच्याच आधारे राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार असतो. या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकाकडून आघात होत आहेत. आपण पाहिलं सार्वभौमत्व म्हणजे काय की कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव आपल्या देशावर नसणे. मग आंतरराष्ट्रीय व्यापार करतोय पण त्यांचा पूर्ण प्रभाव आहे असं नाही आहे. आपण मुक्त संचार करू शकतो, मुक्त व्यापार करू शकतो. पण त्यांनी सांगितले की जर बाह्य आणि अंतर्गत घटकाकडून आघात होत आहेत आपल्या सार्वभौमत्वावर तर तसं नाही आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठेत जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नाबाबत वाढती चिंता ही सर्व बाह्य आव्हाने आहेत. तर राष्ट्रीय पातळीवर सहमतीचा अभाव व त्यातून निर्माण होणारे मतभेद, वाढता वांशिक राष्ट्रवाद, बिगर राष्ट्रीय घटकांचा कार्य, पर्यावरण, लिंगभेद आणि मानवतावादी समस्या मिळालेले केंद्रस्थान हे सर्व अंतर्गत आव्हाने आहेत. मग राष्ट्रवाद म्हणजे काय, आपण पाहिलेलंच आहे. स्वातंत्र्य, एकता, समता राखणे हे राष्ट्रवादाचं कारण आहे. मग हे जे सांगितले अंतर्गत समस्या आहेत, अंतर्गत आव्हाने आहेत. आणि बाह्य आव्हाने काय आहे तर जागतिकीकरण मानवी. मग त्याचा अंतर्गत बाह्य याचा अंतर्गत व्यापारावर किंवा अंतर्गत गोष्टीवर परिणाम काहीही होणार नाही. आपल्या मनामध्ये आपण ते स्थान केलेलं आहे पण त्याचा राज्यावर काहीही परिणाम होत नाही आहे. मग बिगर राजकीय घटक, आता तिसरा त्यांनी सांगितलं बिगर राजकीय घटक. मग नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले. म्हणूनच स्वयंसेवी संघटना आणि गैर सरकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले, म्हणजे NGO, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ह्या संस्था मानवी समस्यावर प्रश्नावर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झालेला आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस मुवमेंट सारख्या संघटनाप्रमाणे दहशतवादी गट सुद्धा देखील बिगर राजकीय संघटनामध्ये सामील होतात. मग हे जे काही आहे बिगर राजकीय घटक, मग ते घटक म्हणजे त्यांनी सांगितलं की एक सरकारी ठबा नसतो पण दहशतवाद कमी करायचा आहे, त्या संघटना निर्माण केल्या जातात. मग ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस सारख्या मुवमेंट सारख्या संघटना ह्या दहशतवादी गट देखील हे बिगर राजकीय घटकामध्ये सामील होतात. नंतर आहे मानवी हक्क. आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं आहे मानवाला किती प्रकारचे मूलभूत हक्क दिले, मार्गदर्शन तत्व दिले. मग हे मानवी हक्क काय आहेत. मानवी हक्क आपल्या हक्कांवर कोणत्या प्रकारे जर जबरदस्ती कोणी करत असेल तर आपले हक्क कशा प्रकारे मागवता येतात. मग जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकाराचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे. परंतु विकसित आणि विकसनशील देशात मानवाधिकारांच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्कांची आधी आर्थिक विकास साधणे गरजेचं आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे की मानवी हक्कांबद्दल तुम्ही विकसित किंवा अविकसित देश असताना पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. तिसऱ्या जगाच्या दृष्टिकोन जर पाहिला तर राजकीय हक्कांचा आणि आर्थिक हक्कांचा विकास साधण्याची त्यांची गरज आहे. म्हणजे फक्त त्यांच्या वैयक्तिकच नाही तर आर्थिक राजकीय काही जे घटक असतील त्याचा विकास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाज आणि कुटुंब यांना महत्त्व अधिक दिले पाहिजे. म्हणजे स्वतःलाच नाही तर पूर्ण समाजाला धरून किंवा कुटुंबाला धरून त्याला महत्त्व दिले पाहिजे. उदाहरणार्थ भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर आधारित फक्त अन्न, वस्त्र, निवारा हे शिक्षण ह्या संस्था स्वास्थ्य या प्राथमिक महत्त्व दिले गेले. असेही मानले जाते की वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोक कल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो. म्हणूनच राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती किंवा राजकीय व्यवस्था
आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. थोडक्यात नागरी आणि राजकीय हक्क, स्वातंत्र्य व पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीत सांगड घालण्यासाठी गरजेचं आहे. राजकीय आणि स्वातंत्र्य हे पाश्चिमात्य दृष्टिकोनाला आढळून स्थानिक परिस्थितीमध्ये म्हणजे ह्या दोघांची सांगड घालणं गरजेचं आहे. आपण तसेही पाहिलं तर आपलं संविधान पण लिहिलं, आपण ऑस्ट्रेलिया, फ्रेंच, अमेरिका ह्या सगळ्या काही ना काही घेत आलेलं. संविधान पूर्ण फक्त भारताचं नाही तयार केलेलं, इंग्लंडकडून काहीतरी घेतलेलं आहे, अमेरिकेकडून काहीतरी घेतलेलं आहे, ऑस्ट्रेलियाकडून काहीतरी घेतलेलं आहे, फ्रेंच राज्याकडचा आपल्याला प्रभाव आहे. आपण सगळ्या देशातून काही ना काही घेतलेलं आहे. मग ते मार्गदर्शन तत्वे असो, मूलभूत हक्क असो, मग हे मार्गदर्शन तत्वे किंवा मूलभूत हक्क आहे आपण दुसऱ्या देशातून आपल्या देशात घेतो. आपल्या देशातून काही हक्क, काही गरजेच्या वस्तू तिकडे संविधानात टाकलेले आहेत. मग एकमेकांवर आपण अवलंबून आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे की फक्त राज्य किंवा बिगर राजकीय घटक हे किती महत्त्वाचे सुद्धा आहेत हे सुद्धा त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मानवी हक्क, मानवाचे हक्क कसे महत्त्वाचे आहेत तेही हवे. पहिले प्राथमिक अन्न, वस्त्र, निवारा किंवा शाळा ह्याचं महत्त्व दिलं जातं. नंतर कशा कशा प्रकारे महत्त्व दिलं जातं. हर एक गोष्ट ही गरजेची आहे. आपण जिथे राहतो आहोत, आपल्याला वाटतं की फक्त अन्न, वस्त्र, निवारा आपल्याकडे असेल तर आपण सहजरित्या जगू शकतो वगैरे 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 नाही. आपल्याला पुढे जगण्यासाठी काही गोष्टीतून जावे लागते. मग नवीन नवीन गोष्टी ह्या आपल्या व्यवहारात सुद्धा आपल्याला आणावा लागतात. त्याची काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. मग भारतात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि घटकांचा सभासद आहे. जागतिक व्यापार संघटनेचा सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारात काही नियमांचे पालन करावे लागते. पाकिस्तानाबरोबर केलेल्या सिंधू नदीचा पाणी वाटपाचा प्रश्न आहे. तसंच बांगलादेशाशी केलेला फराक्का पाणी वाटप कराराचा प्रश्न आहे. म्हणजे सिंधू आणि गंगा नदीचं जे पाणी वाटप प्रकल्प आहे त्याच्यामध्ये काही नियमांचं भारताला पालन करावं लागतं, कारण की ते दोन्ही जॉईंट आहे. जर आपल्या गोदावरीचा जर विचार केला आपण तर हे फक्त आपल्या भारतात आहे. मग आपल्याला गोदावरीवर आपल्याला एखादा प्रकल्प करायचा आहे, त्याचं पाणी दुसऱ्या राज्यात सोडायचं आहे, हे सर्वस्व आपण आपल्या भारतावर अवलंबून आहे. पण जर पाकिस्तानच्या सीमेलगत हा प्रकल्प आहे तर याची परवानगी दोन्ही देशांना मिळून घ्यावी लागते. बांगलादेशाचा जो काही फराक्का पाणी प्रकल्प आहे त्याची परवानगी जर आपल्याला सुद्धा काही बनवायचं असेल किंवा त्याचं पाणी पुढे सोडायचं असेल तर आपल्याला बांगलादेशाची सुद्धा मदत घ्यावी लागते. नंतर आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीनपीस यासारख्या संघटना मानवी समस्याबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक स्तरावर दबाव आणतात. काश्मीर संदर्भातील भारताची मानवी हक्कांच्या भूमिकेबाबत ॲम्नेस्टीने टीका केलेली आहे. बघा अशा कंपन्या पण आहेत. त्यांनी सांगितलं ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा आता हे ज्या कंपन्या आहेत ह्या कशा प्रकारे भारतावर दबाव किंवा मानवी हक्कावर दबाव आणतात. मग त्यांनी काश्मीरचा प्रश्न सांगितलेला आहे. आता काश्मीर देशात 307 कलम रद्द करण्यात आली. त्यावेळेस पण काश्मीर देश राज्य आपल्या देशात आहे, पण त्यांनी आपल्या देशातच असून सुद्धा आपल्या देशाच्या पंतप्रधानावर म्हणा किंवा राष्ट्रपती म्हणा किती प्रकारच्या काही गोष्टी बोलण्यात आल्या. मग हे दुसरं राज्य नाही आहे, ते भारतातलंच आहे, पण इग्नोर का केलं? कारण त्याला ते पसंत नव्हतं. युरोप सोव्हिएत राष्ट्राचं विघटन झालं हे ह्याच कारणाने झालं की त्यांना साम्यवादी विचार पसंत नव्हते, म्हणून ते ह्या राष्ट्रातून दुसरं राष्ट्र स्वतःचं बनवण्यात पहिला मार्ग त्यांनी चॉईस केला. तशाच प्रकारे आम्ही इंटरनॅशनल जी काही संघटना आहे त्यांनी सुद्धा अशा प्रश्नावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला की मानवी हक्काचं काहीतरी नुकसान होते, मानवी हक्कावर गदा आणल्या जाते आहे. मग तो काश्मीर प्रश्नाचं त्यांनी उदाहरण दिलं. त्याच्यानंतर चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे युरोपमध्ये रेडिएशन पसरले. या पर्यावरणासंदर्भातील आपत्तींना देशाच्या सीमा अंतर्गत ठेवता येत नाही, म्हणूनच युरोपियन राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोहोचू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावं लागलं. आता एक कंपनी आहे, त्या कंपनीचा अपघात झाला, त्याच्यातून जे काही लिक्विड आहे, जे काही प्रदूषण आहे ते बाहेर पडलं गेलं. आता ते सीमा अंतर्गत असल्यानंतर ते फक्त युरोप देशाला हानी पोहोचू शकतो, दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही. पण ज्यावेळेस त्यांनी सीमा अंतर्गत न ठेवता जर सीमा अंतर्गत बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याला दुसऱ्या देशाची परवानगी ही घ्यावीच लागते. मग मोठ्या धरणाबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलन झाले. जागतिक बँकेची मदत घेऊन हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आले. मग जयपूर आणि पुरनखुलन येथील आण्विक प्रकल्पाचा विरोध केला जात आहे. या प्रकल्पाला योग्य ते परवानगी मिळूनही काही राजकीय पक्ष NGO याला विरोध करत आहेत. अनेक प्रकल्प उभे राहत आहेत पण त्याला सरकारी मान्यता ही लागते. पण ह्या सरकारी मान्यता सुद्धा
कशी किती मानवाला काही नुकसान पोहोचत आहे की नाही. जर पोहोचत असेल तर सरकारही त्याला विरोध करत आहे. मग हा विरोध का होतोय, कशासाठी होतोय, मग मानवाचा विचार करून होतोय का फक्त सरकारला पैसा मिळत नाही म्हणून होतोय, ही आता आतमधली गोष्ट आहे. पण आपण जर पुस्तकात दिलेलं आहे की आपण त्या गोष्टींचा विचार करूया. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की वरील सर्व प्रकरणामध्ये राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले आहे. राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या आव्हानांची ही उदाहरणे आहेत. म्हणूनच असेही मानले जाते की आता राज्याचे कार्य कमी होत चाललेले आहे. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे आर्थिक क्षेत्रात आणि अंतर्गत बाह्य आव्हानामुळे राजकीय क्षेत्रात राज्याची भूमिका हळूहळू कमी होत चाललेली आहे. जागतिकरणाच्या युगात राज्याला किती महत्त्व आहे. राज्य ही संकल्पना आज देखील महत्त्वाची आहे. जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्य व्यवस्था आता माघार घेत आहे का, असा त्यांनी प्रश्न विचारले. की जर खाजगी क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रात अंतर्गत बाह्य आव्हानामुळे राजकीय क्षेत्रामध्ये काहीतरी भूमिका हळूहळू कमी होत चाललेली आहे. पण तसं नाही आहे. म्हणजे जर सगळ्यांना विचारलं तर सगळ्यांचे उत्तर हे वेगवेगळ्या पद्धतीने येते. कोणी म्हणा राजकीय क्षेत्रात किंवा राज्यामध्ये असा बदल घडून येतोय का, मग त्याचा परिणाम राज्यावर होतोय का, तर काही प्रमाणात उत्तर होय येतील आणि काही प्रमाणात नाही पण येते. आपण राज्याचं मुख्य घटकाकडे बघूया. भूप्रदेश, सार्वभौमत्व आणि जनता म्हणजे लोकशाही हे घटक आपण मागच्या 11वीच्या पहिल्या प्रकरणात सुद्धा पाहिले. राज्य या घटकामध्ये याला त्यांनी किती महत्त्व दिले. म्हणजे त्यावेळेस सुद्धा राज्याला असं महत्त्व दिलं की तिथला भूप्रदेश, तिथलं सार्वभौम शासन आणि लोकशाही याला त्यांनी किती महत्त्व दिलं. मग हे महत्त्व आजही आहे. मग ते राज्याला हे घटक आहेत तर राज्य हे आपलं स्थिर आहे. आपण आज देखील राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी बोलतोय. सार्वभौम शासन ही संकल्पना देखील अस्तित्वात आहे. आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यामुळे राज्याची सत्ता कमी झाली असेल, परंतु राज्याचा अधिकार आज देखील अस्तित्वात आहे. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्कांच्या आधारे नवीन राज्याची निर्मिती होत आहे. आपण आधीच्या प्रकरणात बघितल्याप्रमाणे त्यातून राज्याचा ऱ्हास होताना दिसत नाही, तर नवीन राज्य कसे निर्माण होतो हे पाहिले. आपण पहिल्या प्रकरणात पाहिले आहे रशियाचं विघटन होते, सोव्हिएत रशियाचं विघटन होते. म्हणजे सोव्हिएत रशियाने साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कार केलेला होता. त्यामुळे हा साम्यवादी विचार जो आहे तो काही राज्यांना पटत नाही. मग नवीन राज्याची निर्मिती होते हे आपण पहिल्या प्रकरणात भरपूर वेळेस पाहिलेलं आहे. मग ती नवीन निर्मिती का, आम्हाला ह्या विचारसरणीचा प्रभाव आमच्यावर नको आहे, आम्हाला एक स्वतंत्र राष्ट्र हवं आहे. आमची सत्ता ही एकाच राष्ट्रपती म्हणा किंवा एकाच अध्यक्षाच्या हाताखाली नको आहे. आम्हाला आमचं स्वतंत्र अस्तित्व पाहिजे आहे. आम्हाला जो काही आम्ही कमवलेल्या शेतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही विकल्या त्याचा मोबदला आम्हाला पाहिजे, आम्हाला एकट्याला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. हे एक उदाहरण आहे. मग ही एक गोष्ट होऊ नये म्हणून त्यांनी अनेक राष्ट्रांनी रशियामधून बाहेर पडले आणि आपलं स्वतंत्र एक राज्य निर्माण केलं, राष्ट्र निर्माण केलं. मग जागतिकीकरणाला आव्हान सामोरे जाऊ शकतील अशा राज्याची विधान मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व्यवस्था आणि नोकरशाहीसारख्या सक्षम राजकीय संस्था आहेत. या संस्था राज्याच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण, सामाजिक सुरक्षा देणारी व्यवस्था राखणे आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे ही कार्य करू शकतात. आपण पाहिलंय की विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. मग विधिमंडळात आपण विधानसभा आणि विधान परिषद येतात, त्याचे आमदार येतात. कार्यकारी मंडळामध्ये आपण पाहिले की खासदार जे येतात, लोकसभा आणि राज्यसभा. आणि न्यायमंडळात आपण जज, वकील, न्यायव्यवस्था जी आहे ती मग राज्याची असो किंवा भारताची असो, हे दोन्ही येतात. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय असं आपण म्हणतो की नोकरशाहीच्या सक्षम सामाजिक संस्था आहेत. या संस्थांचा राज्याच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण करते, सामाजिक सुरक्षा आणि व्यवस्था राखते, आर्थिक विकासाला कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल हे या संघटना करत असतात. त्यांनी या संघटनाच नाव दिलेले आहे. आपण जर आता विचार केला तर संविधानामध्ये ह्या गोष्टी एक वेगवेगळ्या प्रकरणा थ्रू आपल्याला त्यांनी समजून सांगितलेल्या आहेत. पण आता ह्या संघटना त्यांनी दाखवल्या की तिथली जी व्यक्ती आहे, तिथली व्यक्ती ही संघटनाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या कशा प्रकारे आर्थिक विकास घडून आणेल, कशा प्रकारे राजकीय विकास, सामाजिक विकास घडून आणण्याचं काम हे करते. आपण पाहिलं एखादी वोटिंग जरी होत असेल, एखादा प्रकल्प आपल्याला एखादं विधेयक जरी मांडायचं असेल तर विधेयक मंजूर करण्यासाठी आपल्याला 1/3 लोकांची मंजुरी लागते. जर सभेमध्ये सगळे
352 सदस्य आहेत, 352 पैकी आपल्याला निम्म्याहून अधिक जणांची मंजुरी असेल तरच आपलं ते विधेयक पास होतं. तशाच प्रकारे हे आहे आर्थिक सामाजिक जे घटक आहे याची निर्मिती करण्याचं काम सुद्धा हे काही घटक करत असतात. तरी देखील राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे. म्हणूनच जागतिक नागरी समाजाचे वाढते महत्त्व, वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार नाही असे मानणे चुकीचे नाही. बघा, कोणतीही गोष्ट जरीही आयात निर्यात होत असेल तर ती फक्त काय भारतातून जाते नाही, ती हर एक राज्यातून जाते. आपल्या राज्यात जे पिकतं आहे ते आपण दुसऱ्या देशात पाठवत आहोत. आपल्याकडे आता ह्या जर स्थितीत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये काश्मीर ठिकाणी आपल्याकडून ॲपल येतात. मग हे ॲपल आपण आपल्या महाराष्ट्रात किती प्रमाणात आहे? नाही, जास्त प्रमाणात नाही आहे, नाहीच आहे. मुळात आपण काश्मीरकडून ते करत असतो. मग आपण आपल्या भारतामध्ये आयात निर्यात तो वेगळा प्रश्न. पण हे राज्याकडून येत आहे ना, पंजाबकडून आपण काय प्रकारचा तांदूळ, वेगळ्या प्रकारचे तांदूळ येतात आपल्याला. आपल्या महाराष्ट्रात तेवढं आपण नाही घेतो. आपल्याकडचं गहू जो आहे तो तिकडे जातो आहे. आपल्याकडचं ज्वारी जे आहे, कडधान्य, मूग, मटकी वगैरे जे आहे ते आपण निर्यात करत असतो. मग बघा, हे राज्यात जर निर्यात करण्याचा मार्ग अवलंबन नसेल पण राज्याला महत्त्व मिळणार नाही. पण राज्यालाच महत्त्व आहे कारण की हे राज्यात थ्रूच जात आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की राज्यात थ्रू ज्या गोष्टी जातात हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये राज्याला महत्त्व द्यावे लागणार, त्याला अमहत्त्व देऊन चालणार नाही. आता आपण पुढच्या प्रकरणामध्ये ह्या प्रकरणामध्ये आपण पुढे विचार प्रणाली किंवा तंत्रज्ञान कशा प्रकारे विकसित होतं, सामाजिक बदल कशा प्रकारे घडत गेले या तंत्रज्ञानामुळे हे बघणार आहोत. आजपर्यंत आपण जे काही शिकलो आहोत याचं पाठांतर तुम्ही चांगल्या प्रकारे करा, पुस्तक वाचन करा. पुस्तकात आपण आर्थिक आणि राजकीय घटक पाहिलेले आहेत. फक्त पॉईंट बघा तुम्ही. लोकशाहीला महत्त्व, राज्याचे स्थान काय आहे, बिगर राजकीय घटक आणि मानवी हक्क काय आहेत, ह्या गोष्टी फक्त पॉईंट पाठ केले तर तुम्हाला पुढची जी सविस्तर माहिती आहे आपोआपच येईल. फक्त वाचन जास्त प्रमाणात करा. जितक्या वेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला सगळ्या समस्याचा उलगडा होईल. आणि काहीही अडचण असेल तर आम्हाला कळवत चला, आम्ही तुमच्या अडचणीवर पर्याय शोधून काढू आणि ह्या अडचणी दूर करण्याचा सुद्धा पूर्णपणे प्रयत्न करू. मागच्या प्रकरणाचे प्रश्नाचे उत्तरं वगैरे तुम्ही दिलेच असेल, याच्यावर तुम्हाला आता होमवर्क किंवा स्वाध्याय टाकण्यात येईल. तो तुम्ही व्यवस्थित करून घेणे आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपलं दुसरं प्रकरण हे संपेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला हा स्वाध्याय लिहून दिला जाईल.